उन्हाळा सुरू झाला की वाळवणीचे पदार्थ वर्षभरासाठी बनवले जातात. त्यातलाच एक आज आपण पदार्थ पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रव्याच्या शेवया पाहणार आहोत. अगदी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने रव्याच्या शेवया कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये एक चाळण घेतली आहे. तर 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. 0 नंबरचा जो रवा असतो ना, तो इथे वापरायचा आहे. जाड रवा अजिबात वापरायचा नाही. आणि तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही बोलाल की हा जाड रवा मिक्सरला लावून घेतला तरी चालेल का, तर नाही, 0 नंबरचा रवा इथे वापरायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर इथे मी अर्धा चम्मचभर मीठ घालून घेतले. यामध्ये मिठाचे प्रमाण परफेक्ट पडले की शेवया चवीला जबरदस्त लागतात. चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे मी हातानेच हे छान असे एकजीव करून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून हे व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायचे. तर कणिक भिजवताना आपल्याला हे घट्टसर कणिक भिजवून घ्यायचे आहे. अजिबात सैलसर कणिक भिजवायचे नाही. जेवढे घट्टसर कणिक भिजवाल ना, तेवढ्या या शेवया अजिबात एकमेकाला चिपकत नाहीत आणि शेवया व्यवस्थित अशा पडल्या जातात. तर शेवया पडण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो, कारण आपण हे कणिक आहे ते घट्टसर मळलेले आहे, इथे पाहताय तुम्ही. त्यामुळे थोडेसे हे शेवया पाडण्यासाठी कठीण जाते, पण शेवया व्यवस्थित अशा पडल्या जातात. आता हे कणिक बाजूला ठेवूया 5 मिनिटासाठी. त्यानंतर चकलीचा साचा घ्यायचा आणि त्यामध्ये या भरपूर साऱ्या प्लेट आहेत शेवया पाडण्याच्या. त्यातली एकच प्लेट आपल्याला घ्यायची आहे, ती म्हणजे 0 नंबरची प्लेट. ही पहा, ही प्लेट आपल्याला घ्यायची आहे. बाकीच्या सर्व प्लेट ठेवून घ्यायच्या. तर इथे मी साच्यामध्ये ही प्लेट घालून घेते आणि साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे कणिक जे बनवलेले आहे, मळलेले आहे, ते यामध्ये सर्वच कणिक घालून घ्यायचे. तर या अगोदर तुम्ही रव्याच्या शेवया किंवा गव्हाच्या शेवया बनवलात नसाल ना, तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा. तर हे सर्व कणिक यामध्ये घालून घेतले. व्यवस्थित असे दाबून भरून घ्यायचे, म्हणजे हवेची पोकळी निर्माण होणार नाही आतमध्ये आणि शेवया अजिबात तुटणार नाहीत. त्यामुळे व्यवस्थित असे कणिक भरून घेतले. झाकण लावून घ्यायचे वरचे आणि व्यवस्थित आपल्याला ह्या शेवया पाडून घ्यायच्या आहेत. शेवया पाडण्यासाठी थोडे कठीण जाते, पण अगदी हळूवारपणे ह्या शेवया हळूहळू पाडून घ्या. व्यवस्थित पडल्या जातात. आणि जास्तीच क्वांटिटीमध्ये तुम्हाला या शेवया बनवायच्या असतील तर 1-2 जणांची जरा मदत घ्या, म्हणजे या शेवया पाडायला तुमचे हातसुद्धा दुखणार नाहीत. तर व्यवस्थित अशा शेवया पडत आहेत. तिथं पाहताय तुम्ही, अजिबात एकमेकांना या शेवया चिटकत नाही आहेत. एवढ्या जबरदस्त आपल्या या शेवया पडल्या जातात. बाहेर काय होते तर मशीन असते आणि मशीनमध्ये पटपट या शेवया पडल्या जातात. आणि रव्याच्या शेवया म्हटलं की पांढऱ्या शुभ्र या तयार होतात. तर तुम्हाला रव्याच्या आणि मैद्याच्या शेवया बनवायच्या नसतील तर गव्हाचे पीठ यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालणार आहे, म्हणजे शेवयासुद्धा व्यवस्थित अशा तयार होतात. आणि रव्याच्या आणि मैद्याच्या शेवयासुद्धा पांढऱ्या शुभ्र आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. तर इथे पाहताय तुम्ही, इथे मी व्यवस्थित अशा या शेवया पाडून घेतल्या आहेत आणि इथे दाखवते तुम्हाला. अजिबात या शेवया एकमेकांना चिपकलेल्या नाही आहेत
अगदी सुटसुटीत या शेवया आपल्या तयार झालेल्या आहेत. तर इथे मी एका प्लेटमध्येच या शेवया काढून घेते आणि प्लेटला सुद्धा या चिपकत नाही आहेत. तर इथे मी शेवया काढून घेतल्या आणि बाकीच्या शेवया आहेत त्या अशाच पद्धतीने इथे कॉटनच्या कापडावरती मी काढून घेणार आहे. तर पहा किती सुंदर आपल्या ह्या शेवया तयार झालेल्या आहेत आणि लांबच अशाच ह्या शेवया मी ठेवणार आहे. तर इथे एका कॉटनच्या कापडावरती किंवा प्लास्टिक सीटवरती सुद्धा या शेवया तुम्ही पाडून घेऊ शकता. त्यानंतर फॅनखालीच या मी वाळवून घेत आहे. तर इथे पाहताय थोड्याशा या शेवया वाळल्यासुद्धा आहेत. खूपच मस्त या शेवया तयार झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने या शेवया मी एक दिवस फॅनखाली वाळवून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी या उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत. जवळजवळ मी 2 दिवस या उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या आणि त्यानंतर या तुम्हाला मी दाखवत आहे. तर इथे पाहताय तुम्ही खूप सुंदर आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत. तर या शेवयांपासून काय बनवायचे, तर या शेवयांपासून गोड शेवया आणि साध्या शेवया तसेच शेवयाचा उपमासुद्धा या शेवयांपासून तुम्ही मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा बनवून देऊ शकता. एवढ्या ह्या मस्त होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही शेवया बनवलात ना तर बाहेरून आणणारसुद्धा नाहीत, एवढे मी 100% सांगते. त्यानंतर मी तुम्हाला इथे गोड शेवया बनवून दाखवते. तर एका कढईमध्ये थोडेसे तूप घालून घेतले 1 चम्मचभर. त्यानंतर शेवया घालून घ्यायच्या. शेवया व्यवस्थित अशा तुपामध्ये परतून घ्यायच्या. त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घालायचे. तर काजू आणि बदाम आवडीनुसार इथे तुम्ही काही घालू शकता. तर व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्ससुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये दूध घालून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित दूध घालून घेतल्यानंतर आपल्याला या दुधामध्येच शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर यामध्ये साखर घालायची. तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तर इथे मी 2 ते 3 चम्मचभर साखर घालून घेतली. त्यानंतर हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे आणि नंतर यावरती झाकण ठेवायचे आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती मस्त अशा या शेवया शिजवून घ्यायच्या. शेवया शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही आणि थोडेसे पाणी आणि थोडेसे दूध यामध्ये असे घालून व्यवस्थित अशा शेवया शिजवून घ्यायच्या. तर इथे आपल्या मस्त अशा गोड शेवया तयार झालेल्या आहेत. चवीला 1 नंबरच एवढ्या ह्या शेवया आपल्या मस्त अशा रव्याच्या तयार झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने रव्याच्या शेवया नक्कीच बनवून ठेवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.